जितू भोपी सातत्यानं चांगला खेळ दोघांच्याही माध्यमातून आपल्या टीम करिता राहिलाय आणि नवतीत फॉर्मॅटमधनं आज खेळण्याकरिता सज्ज झालेत. दोन्ही टीम्सना आपण इथे देऊया शुभेच्छा आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल ही करूया अपेक्षा. अज्जू उर्फ अजय बॉलिंग मागपती पाहत आहे आणि करण्याकरता या विभागातील बलाढ्य व्यक्तीचा बॅटर आपण जर पाहिला तर जितू भोपी स्ट्रायकर एंड वरती पाहत आहे. नॉर्थ साईडला आपण पाहू शकाल नक्कीच चेतन भोपी त्याचा बंधू पाहत आहे. खूप सारा रेकॉर्ड ह्या मात्र नक्कीच जितू भोपीच्या नावावरती आहेत आणि कमी वेळेमध्ये कमी वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेटच्या प्रगतीपथावरती खऱ्या अर्थानं आपली छाप सोडली आहे. तो जितू भोपी आपण पाहत आहे यावेळी सायकल एंड वरती नॉर्थ चेतन भोपी दोन्ही बंधू आज नितेशसाई गणेशवरकरांकरता आणि मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आहे. जांभीलकरांकडे पाहू शकाल जेबी स्पोर्ट्सला खेळती आहे की जांभील टीम मिस्टर अज्जू. फर्स्ट लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परफेक्ट आपण पाहिलं तर मिडल फर्स्ट हॉप पर्यंत आला आणि इथे मात्र व्हाईट बॉल दर्शवत असताना दर्शन भिरजे असे पंचम पाहत आहे. स्क्वेअरचे पंच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर हर्ष पण पाहतोय त्यासोबत पाहिलं तर नक्कीच दर्शन भिरजे. बॉलिंग मागवरती अज्जू पहिला बॉल इथे वाईट हाताला गेला. एक अतिरिक्त स्कोर न धावसंख्येला सुरुवात झाली आहे. नितेशसाई गणेशपुरी या टीमच्या मात्र स्कोर काढला. अगेन बॉल क्रमांक 2 पुन्हा काय जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला भेटतील कारण फलंदाज आपण पाहू शकाल की ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. फाईन लेग डीप असेल स्क्वेअर असेल त्यानंतर ऑन साईड असेल मिड विकेट असेल मध्ये इथे परफेक्ट आपण जर पाहिलं तर बॅट वेगाने येते जितू भोपीकडनं. मात्र अज्जूची गोलंदाजी एक सुपर अटॅक पाहायला मिळतोय. पहिला बॉल थोडासा लेग स्टंपला मिस करण्याकरता पाहायला मिळाला त्यानंतर परफेक्ट मिडलला हा शेट हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुढे म्हणतो ना ज्या पद्धतीनं अज्जू एक परफेक्ट ऑलराऊंडर भिवंडी टीम्स मधील आणि ते त्याच पद्धतीनं आपल्या टीम जांभिवलीला जीबी स्पोर्ट्स या नावानं आज स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जीबी स्पोर्ट्स जांभिवली त्यांच्या आगेच तुम्ही पाहू शकाल नितेशसाई गणेशपुरी यांच्यामध्ये मॅच क्रमांक पाहायला मिळते. इथे बॉल सरळ आपण पाहायला मिळतोय सरळ फाईन डीप मध्ये अलॉंग द कार्पेटचा इथे शॉट पाहू शकाल आणि इथे मात्र मनगटामधनं फेस करण्याचा प्रयत्न केला गेला. 4 धावा आणि या 4 धावेच्याच मदतीनं धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल नितेशसाई गणेशपुरी 5 या धावसंख्येवरती. दोन्ही बंधू आपण पाहतोय ज्या ठिकाणी म्हणतात ना की खूप साऱ्या पद्धतीने नितेशसाई गणेशपुरी स्पोर्टला अनेक वर्ष मात्र सपोर्टिंग म्हणून बॅटिंग केली आहे. मग त्याच्यामध्ये चेतन भोपी देखील असे का जेव्हा मॅच हार्ड झाली ना तेव्हा चेतन भोपीचं ब्लास्ट ऑफ हे आम्ही खूप जवळून पाहिलेत आणि ते मात्र जितूकडनं आपण खूप सारी अपेक्षा आज मात्र आहे कारण या विभागाची टीम आहे. सर्वात जास्त फॅन जे मात्र या फॉलोइंग आहे ती मात्र इथे असेल जितू भोपी करता आणि ते फॅन आहे ते कुठल्याही प्रकारचे नाराज होऊ नये याकरता मात्र दक्षता घ्यावी लागेल जितू भोपीला. इथे आपण पाहतोय मिडलचा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं लाईन ऑफ लेन कारण अक्रॉस द ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न करतोय. क्रॉस द लाईन जर जितू खेळायचं तर पहिल्यांदा तुला मात्र बॉलवरती नजर ठेवावी लागेल. आपल्या स्टँडला थोडंसं मध्ये मुवमेंट करावा लागेल आणि आपली बॉडी पूर्णपणे हॉप स्टंपवर आणून ठेवावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कनेक्शन करावं लागेल. अक्रॉस द लाईन खेळायचं असेल ना तर या सर्व गोष्टींचा वापर तुम्हाला करावा लागेल. आणि आत्तापर्यंत इथे मात्र 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे. धावसंख्या फलकावरती 5 नितेशसाई गणेशपुरी. यावरली टायमिंग प्रॉपर सुपर ब्लास्ट मूवमेंट सुपर टायमिंग मिस्टर जितू भोपी द ब्रँड ऑफ गणेशपुरी दर्जेदार षटकार वेट ऑच ऑन फायर मिस्टर जितू भोपी. म्हणतो ना की एखाद्या बॅटरला केव्हा इनवणं आणि केव्हा मात्र फॉर्ममध्ये यांना वेळ मात्र लागत नाही आहे कारण क्रिकेट खेळत तसा आहे. सेकंद एक खूप काय दर्शवत असतात. आता मैदानाच्या आतमध्ये जितू भोपी ऑन झालाय अज्जूच्या विरोधात. अजय बॉलिंग मार्कवरती आहे. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11 धावा दुहेरी फिगरमध्ये आपण जेव्हा पाहायला मिळते धावसंख्या. आम्ही वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये खूप सारा लाईक्स देखील पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि किंग्स बद्दल स्लाइडचे इथे मात्र परफेक्ट एक जबरदस्त व्हिडिओ पाहायला मिळाला.
पेस होतं बॉलवरती, मात्र थोडंसं लेग समजा धोका निर्माण झाला होता. अँगल थोडंसं पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र आपल्या पायाचा स्टँड जो मात्र उंचावला गेला. त्यानंतर मात्र परफेक्ट अजून एक पेस ऑन डिलिव्हरी केली आहे. इथे 4 नाही तर खरं तर 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 12 आहे. यावेळी जितू भोपीच्या बॅटमधनं पॉवरफुल बॉलला केलं फूर. इथे मात्र गोलंदाज होईल गोल. फेकून दिलाय बॉलला आउट ऑफ द पार. 6 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर जितू भोपे एक भन्नाट वेगाने इथं अज्जूवरती आक्रमिक करतात पाहू शकाल. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या पूर्वार्धामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये. खूप साऱ्या स्पर्धा या वर्षामध्ये आपण कंप्लीट केल्या गेल्या. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे डिंगडॉंग वडवली वाड्या तालुक्यातील अगदीच भुबेर यांची स्पर्धा पहिल्या दिवसाकरता आम्ही देखील त्या ठिकाणी जॉईन आहोत. तर नक्कीच धन्यवाद अगदीच भुबेर यांना सोयीस्कर आपलं मनापासून आभार. त्या स्पर्धेकरता आम्हाला बोलवलंय. त्यानंतर पूर्ण वडवलीकर कुडूसकरांचं मनापासून आभार. आमच्यासोबत जॉईंट आहेत सिद्दीक बाबे सर, व्हाईस ऑफ भिवंडी, व्हाईस ऑफ पालघर भूषण प्रमोदजी शेळगे. पहिला दिवस तुम्हाला ऐकायला मिळेल. थेट प्रक्षेपण 9:30 वाजता स्पर्धेचं आयोजन असेल मंगळवारी 20 तारखेला डिंगडॉंग वडवलीचं मैदान आणि 3 आवाज तुम्ही तिथे ऐकणार आहात. तर मागच्या दिशेनं एक चांगलं तर बस पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने मात्र ट्रॅक ऑफ द शॉट खूप चांगल्या पद्धतीने आपल्या फेसचा वापर केला गेला आणि त्या ठिकाणी मनगटाचा फेस करण्याकरता जितू भोपे ओळखला देखील जातो या विभागाबंद. 6 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती आली. ते वैयक्तिक मात्र 20 धावा आणि टोटल्स मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते नित्यसाई गणेशपुरी 22 विदाउट विकेट लॉस ऑफ 22 या धावसंख्येवरती. काही कारणास्तव खूप साऱ्या मोठ्या स्पर्धेची अपेक्षा होती की येणाऱ्या दिवसामध्ये स्पर्धा थोड्या कारणानं मात्र पुढच्या महिन्यामध्ये खेळवली जाणार आहे. महापोलीसकरांची स्पर्धा डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम 1 लाख रुपये स्पर्धा तुमच्या सर्वांच्या भेटीला येते. त्यानंतर आपण पाहिलं तर 24 पासून नित्यसाई कलबोन चषक पाहू शकाल. त्यानंतर 23 तारखेला वैतरणा खास खूप तिकीट पाहायला मिळणार आहे. एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन पाहू शकाल. त्यानंतर आपण पाहिलं 4 तारखेपासून टेंबिवली आपण जर पाहिलं तर हे मैदान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खूप साऱ्या स्पर्धा अजून मात्र बाकी आहेत आणि स्पर्धेकरता खूप चांगल्या पद्धतीने आज प्रतिसाद मिळतोय. आपण म्हणतो ना की आज प्रत्येक क्षेत्रामधनं स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करावं लागतं. कारण असं म्हणतात ना की बाहेरून सर्व काही बोलतात, मात्र मागून बोलण्यापेक्षा समोर कर्तृत्व करणं हे खूप गरजेचं असतं. पण स्वतःमध्ये बदल देखील करावा लागतो. ज्या मोमेंटमध्ये म्हणतात की लोक आपल्यापर्यंत काहीतरी बोलत असतात, नंतर त्या काहीतरी बोलण्याचा अधिकार त्यांना नसतो, नक्की तरी बंधुत्व करून दाखवण्याची जबाबदारी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि या नवीन 29 गटामधनं आज सर्व टीमनं एक चांगल्या पद्धतीने भुवन टीम कंपनी घोटगाव पाहायला मिळाली. इथे मात्र आपण पाहू शकाल की टीम जांभिवली बॉलिंग मार्कवरती आलाय. तर मयुरेश आपण पाहत आहे शेतन भोपी अक्रॉस द लाईन प्रॉपर इथे शॉर्ट ऑफ द बॉल अक्षरशः त्यावरती पुल केलाय बॉलला. बॉल निघून चाललाय शेतनच्या बॅटमधनं आउट ऑफ द पार ॲट मॅक्सिमम टाइम. सुपर टायमिंग. शॉट खूप चांगला होता, मात्र चुकीच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र चेतन भोपीला परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर चेतन भोपी विकेटचं बदल खेळाडू बाद.
नवीन बॅटर एक नवीन उद्यमी खेळाडू पाहू शकाल. आता पुढचं मात्र भविष्य आपण पाहत आहे की जीत रेड्डी याला देखील इथे संधी दिली जाते. पण म्हणतो ना की नवदीत गटामधनं नवीन खेळाडूंना संधी द्या. पहा नक्कीच तुमचं भविष्य त्याच गावाकडनं असेल, कारण त्या गावाची जर्सी आपण प्रदान केली ना, ते गाव माझं आहे आणि त्या गावाकरता खूप काही करायची अपेक्षा ठेवून मात्र प्रत्येक खेळाडू आज ग्रामीण क्रिकेटमध्ये आपला प्रवास करतोय. याबद्दल पाहतो की नवदीत गटांना इथे संधी दिली गेली आणि त्याचा परिपूर्ण आपण पाहू शकाल की जीत रेड्डी एक नवीन बॅटर गणेश विकरांचं भविष्य तुम्ही पाहू शकाल. शतन पाहायला मिळतं. नक्कीच बाद झाल्यानंतर जितूवरती पूर्णपणे आता जबाबदारी येते. स्कोर कार्ड 29 रन 1 विकेट लॉस ऑफ. आपण पाहतो नक्कीच इथेच आहे गणेशपुरी. बॉल क्रमांक 5 स्विंग अँड मिस. इथे परफेक्ट त्याच बॉलचा वापर केला गेलाय. थोडंसं बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये त्याच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 आपण पाहतोय. यानंतर तुम्हाला आणखीन एक खेळाडू पाहायला मिळणार आहे. एका साईडनं वसई तालुक्यातील नामांकित टीम तुम्ही जर पाहिलं तर धुमे प्रतिष्ठान चांदे. चौकार 4 धावा झेल ड्रॉप झाले तर पाहता येते 4 धावा येतात आणि या 4 धाब्याच्याच मदतीनं स्कोर कार्ड टीममध्ये नितीश आहे गणेशपुरीचं जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. 33 या धावसंख्येवरती. या 2 ओव्हरचा खेळ ते कंप्लीट झालाय आणि आपण पाहिलं तर नक्की जांभिवली टीमकडनं ध्वनी प्रभावित गोलंदाजी यांच्यावरती आक्रमकता केली. पहिल्या ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर 4 बॉल सुरीत टाकले गेले. त्यानंतर पहिल्या शेवटच्या 2 बॉलवरती एक मोठा चूक खेळला गेला. आता येणारे शेवटचे 6 बॉल अंतिम मात्र बाकी आहेत. नेक्स्ट वर अगेन आपण पाहतो शेवटचा स्पेल करता बॉलिंग मागपट्टी आलाय गोलंदाज जांभिवलीकडनं अक्षय. इथे मात्र चित्रेजीच्या बॅटमधनं फटका या ठिकाणी मध्ये फसला गेला. MLS ऑफ द झेल आपण पाहू शकाल. स्पर्धेतील आणखीन एक सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक पाहू शकाल 2. नक्कीच रामदास इलका पाहू शकाल. रामा या नावानं मात्र या विभागात त्याला ओळखलं जातं. तो बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये जितू भोपेला साथ देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. खूप साऱ्या स्पर्धा यानंतर ऑन देखील होताना पाहायला मिळतील. थोड्या दिवसापूर्वी आपण पाहिलं तर एक चांगली स्पर्धा आम्ही कंप्लीट केली खऱ्या अर्थानं दादोजी कोंडे स्टेडियम ठाणे. 3 दिवसाचा रणसंग्राम तिथे मात्र एक पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो की येणाऱ्या दिवसामध्ये खूप साऱ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहू शकाल की वसई विभागामध्ये बाकी आहेत. शेवटचे अंतिम 5 बॉल आणि त्या फेस करण्याकरता सायकल एंड वरती रामदास सलील काय आपण पाहतोय. एक हार्ड बॅटर आहे. आपण पाहतो या ठिकाणी मात्र सायकल एंड वरती आलाय. इथे स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं मात्र मीडियममध्ये खेळणं पाहू शकाल. थोडं स्टेप आउट करणं खूप गरजेचं होतं कारण बॉलला थोडी जास्त साईड घेतली गेली आणि हॉफ स्टंपचा थोडं चेंडू मात्र त्या ठिकाणी बुलेट होताना पाहायला मिळाला. इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 34 34. अजूनही शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. ते पॅट एज त्यानंतर सडर मात्र शॉर्ट थर्डमॅन टीपमध्ये पाहतोय. स्लिप देत असताना इथे मात्र बॉल निघून चाललाय. स्टॉप करेपर्यंत बॉल मात्र जाऊन पोहोचेल चौकारा करता 4 धावा आणि या 4 धाब्याच्याच मदतीनं आपण जर पहिलं स्कोर कार्ड इथे जवळ पोहोचेल ते मात्र 38 या धावसंख्येवरती 38. स्कोर पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये
चांगली मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळते. जांभिवली अगेन्स्ट तुम्ही पाहतात नितीसाई गणेशपुरी. आणि या मॅचमध्ये तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही हिट बॅटर पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मग जितू भोपे असेल, रामदास लिका असेल, त्यांच्याकडे खूप सारी अपेक्षा आहे या मॅचमध्ये. प्रत्येक बॉलवरती येणारा बासचं टायमिंग तुमच्याकडे मात्र परफेक्ट करणं गरजेचं असेल. आणि आतापर्यंत 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्येवरची टोटल तुम्ही पाहतात ती मात्र 38 या धावसंख्येवरती आहे. बॉल क्रमांक 3. कुठला स्पॉटवर बॉलला थोडीशी आयडियाचा प्रयत्न केला गेलाय. ते मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाही आहे. एक सिंगलच्याच मदतीनं धावसंख्या इथे जाऊन पोचती आहे. ती मात्र 39 या धावसंख्येवरती. शेवटच्या अंतिम आपण पाहिलं तर या ओव्हर्समधील 3 चेंडूचा खेळशेषा 15.60 सरासरी पाहतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. किंग्स ब्रदर्स पाहतो खूप चांगल्या पद्धतीनं एक चांगलं क्रिएट करते या स्पर्धेला. दुसऱ्या दिवसामध्ये असताना अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. बॉल इथे मात्र हवेमध्ये आहे. हा झेल खूप महत्वाचा होता कारण जितू भोपी सारख्या खेळाडूचा झेल. इथे 2 धाबा कंप्लीट करायचं म्हणून पाहू शकाल. मात्र 2 धाबा त्या ठिकाणी सुपर आणि बिग विंड विकेट म्हणतो ना. त्याकरता तुमचा स्टॅमिना खूप महत्त्वाचा असतो. त्याकडे तुमची एनर्जी खूप महत्त्वाची असते आणि त्यानंतर तुमचं फिटनेस देखील महत्त्वाचं आहे. आणि सर्वच या गोष्टींवरती तुम्ही जर फोकस केलं ना तर खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट तुम्ही प्रदीर्घ काल खेळू शकाल. पहिल्यांदा तुम्हाला मोस्टली महत्त्वाचं काय की तुमचं खऱ्या अर्थानं फिटनेस जोपर्यंत चांगला असेल. जितू भोपी इथे मात्र बॅट साईड विकेटचं बदल. विकेट क्रमांक या ठिकाणी 3 होताना पाहू शकाल. जितू भोपीला देखील परतावा लागेल. शेवटचा अंतिम बॉल आहे आणि अंतिम बॉल करता नवीन बॅटर चला लगेच टीम नितीसाई गणेशपुरी. याच विभागातील एक चांगली टीम त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल. साई वज्राई वज्रेश्वरी, अंकित पटेल. अगेन तुम्ही पाहिलं तर राहुल पाटील आणि टीम कंपनी यांच्यामध्ये होणारी मॅच क्रमांक 6. त्याआधी आपण घेऊया छोटासा ब्रेक. पहिल्या इनिंगमध्ये इथे थांबूया. धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर नक्की नितीसाई गणेशपुरी 3 विकेट लॉस ऑफ 43 या धावसंख्येवरती आहे. टीम मात्र इथे जेबी स्पोर्ट्स समोर पाहिलं तर जांभिवलीला जिंकण्याकरता 44 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. अडतीस संयोजन करत असताना पण पाहू शकाल. समोर तुम्हाला प्रवेशद्वार देखील पाहायला मिळते. मांडेवारण सैन्यजन कालच्या दिवसामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच महाराष्ट्रातील जिजाऊ संघटना सौ मोनिकाताई पांडवे यांचं देखील आगमन कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर पाहिलं की सकाळ सत्रामध्ये या गावचे विद्यमान पोलीस पाटील अमित राऊत, त्यासोबत जयेश खोर, त्यानंतर पाहिलं नक्कीच सरपंच रमेश जाधव, या सर्व मांडेवारण सगमण या ठिकाणी सकाळी सत्रामध्ये पाहायला मिळालं. आणि त्यांच्याच शुभ हस्ते या स्पर्धेचा आपण पाहू शकाल की प्रारंभ आणि आरंभ पाहायला मिळाला.
खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहतोय आणि या दिवसामध्ये 20 तारखेपासून डे नाईट क्रिकेटचा धरा असेल, त्यामध्ये डिंगडॉंग वडवली. त्यानंतर 23 तारखेपासून आमचा प्रवास देखील असेल की कनेरफाटा वैतरणा या ठिकाणी नक्कीच ती चांगली स्पर्धा 61 पदाची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. वाघोळा चषक 2026 तुम्ही पाहणार आहात. ती स्पर्धामध्ये 23 तारखेला त्या स्पर्धेला आम्ही देखील त्या ठिकाणी नक्कीच जॉईन होणार आहोत सकाळच्या 17 ठीक 9:30 वाजता. त्यानंतर नाईट स्पर्धा तुम्ही पाहू शकाल खरबा विकेट एरियातील येणारी 6 तारखेपासून पाहू शकाल टेंबिवलीचं मैदान. त्या ठिकाणी नक्कीच मी मनापासून आदित्य म्हात्रे यांचं मात्र मनापासून आभार मानेन. त्या स्पर्धेकरता 4 दिवसाची संधी दिली आम्हाला. त्यानंतर राकेश म्हात्रे आपलं देखील मनापासून आभार की आपण देखील यूट्यूबला जॉईन आहात आणि सकाळच्या दिवसामध्ये खूप साऱ्या लाईक्स तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचल्यात. त्याबद्दल की खारबावकरांचं मी मनापासून धन्यवाद मानेन की खऱ्या अर्थानं आमच्या आवाजाला दाद तुम्ही दिली आहे. तर नक्की जिथे दादा म्हात्रे त्यानंतर राकेशजी म्हात्रे आणि आदित्य म्हात्रे आपलं मनापासून आभार आभार आभार. आता मॅच एडिशन ते आपण पाहतोय नित्यसाई गणेशपुरी अगेन तुम्हाला पाहायला मिळते आहे. तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही जर पाहिलं टीम जांभिलीचे असं महत्त्वाचा जरी खेळाडू नसेल आपण पाहू शकाल. मध्ये इथे मयुरेश शेख हा बॅटर आहे आणि त्याला साथ देण्याकरता आपण अक्षयला पाहतोय आणि त्याला रोखण्याकरता पुनश्च एकदा करन्सी एक्सप्रेस आता बॉलिंग मॅकवरती आहे. गोलंदाज जितू भोपी एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याला ओळखलं जातं विभागामधनं आणि खूप साऱ्या पद्धतीनं कमी वेळेमध्ये कमी वर्षामध्ये जातं. तसं आता बॉलिंग मॅकवरती त्याला मयुरेश ऑन साईड एंडवरती पाहतोय. ऑन साईडला अक्षयला सुंदर चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र विकेटचं बदल तर सरळ त्या बॉल आदळल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळालं
विकेट क्रमांक 2 31 धावांची गरज आहे म्हणजे प्रति पूर्णांक 15.50 ची सरासरी मॅचमध्ये अजिबात झाला आणि मयुरेश एक हार्ड बॅटर तो देखील बाद करताना मिळाला तर थोडंसं प्रेशर वाढेल ते मात्र आपण पाहू शकतो छोटासा ब्रेक आम्ही वज्रेश्वरी चषक 2026 मध्ये पुन्हा येऊ तेव्हा डीजेला संधी सुंदरा पायानं क्रिकेटमध्ये बारी बारी सबकी बारी आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक दिवस देखील असतो म्हणताना क्रिकेटमध्ये कधीच गर्व आणि कधीच मी पण होऊ नका त्यामुळे क्रिकेट तुम्हाला परावर्तित करू शकेल येथे ऑन साईडला परफेक्ट वासत सुपर टायमिंग हे बिस्तार टायमिंग बॉल फेकून दिला गेला अवघा धाबा 6 धाबा in the शकाल की तेवढं मात्र सक्षम बनू नाही शकणार आहेत कारण बाटला विकेट तुम्ही जर पाहिलं तर एक स्ट्रॉंग एक क्रीज असतं मात्र माती विकेट तुम्हाला अक्षरशः रोज मेहनत करावी लागेल कारण ती माती तुम्ही पाहू शकता सध्याचा हंगाम तरी पाहतो की थोडंसं हिट जाणवतीये मिळाली बॅटिंग करतो एवढा भारी आता हवा आहे किती 6 मारतो बघतो ना एकनामध्ये फोन लावता गेला थांब कमबॅक होऊ दे त्याचा पण त्यानंतर 100 लाव बॉल ती बॅट कोणची आहे का नाही रामा लावलाय ना आता तो काय होतं मग काय बोलतो त्याच्यात लावला ना का स्क्रीन टच करतो या नाव नको काय काय करायला ठेवले जा घेऊन काय करायला ठेवले मॅच हो त्याच्यातच लावलं लास्ट की काय का नाही केला काय घेऊन जा एक बघ आवाज एकदम क्लिअर कर नाही आहे एक्स्ट्रा घेऊन जाऊ शकतो आवडला असेल तर घेऊन जाऊ शकतो आणि एक मॅच कर मग तू मग आपण जेवायला जेव मागवलं इथंच बाट टू बाट क्या बात है कपिल यहाँ पर कह रहा बरसता हुआ चेतन की हर गेंद के ऊपर नसीहत देता हुआ और एक बेहतरीन छक्का
25 धावसंख्या टोटल पाहायला मिळते. आपण म्हणतो ना भविष्यामध्ये केव्हाही मात्र एखादी संधी मिळू द्या, त्या संधीचं सोनं करत राहा मित्रांनो. आणि म्हणतो ना बॅटिंग ऑर्डरमध्ये तुमचं मध्यांतर तुमचे मिडल ऑर्डरचे बॅटर देखील चांगले असतात. इथे मात्र जीबी स्पोर्ट जांभेलीचा येणारा बॅटर हा त्यात पण सक्षम पाहायला मिळतो. अक्षरच्या बॅटमधून आतापर्यंत इथे थोडंसं दूर ठेवलं गेलं आहे. इथे आपल्या मास्टर माइंडचा वापर यात परफेक्ट लाईन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी तुम्ही मिळली नाही खऱ्या अर्थ इथे मात्र त्यात पण पाहायला मिळते. आतापर्यंत 70 षटकार या स्पर्धेमध्ये लागली दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये पाहत आहे. आणि चेतन भोपीजीवरती आता थोडंसं आक्रमिकता थोडंसं प्रहार आणि एक चांगली स्ट्रोक देखील पाहायला मिळते मॅचमध्ये. अगेन जाऊयात तर मॅच कंडिशन बॉलिंग माग पडते. बॉल क्रमांक 4 फ्लॅटेड बॉल. इथे पुन्हा एकदा 2 डिस्टन्समध्ये बॉल खेळायचा. इथे मात्र वेल ट्राय खूप चांगले प्रयत्न केलेत. ऑन साईडचा आपण फेड पाहतोय. जीत रिटील आपण पाहतोय ज्या ठिकाणी सेल कॅरी खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावा इथे नाही तर 1 धाव मध्ये कंप्लीट केली आहे. आणि आता मात्र कपिल सायकर एन वरती येईल. एक नवीन बॅटर पाहतोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 27 आहे. टायगर बी जिंदा आहे. काढला काम झोपवला डायरेक्ट बीजेपीला 24 सीटा वॉट अ बॉल. 64 आल्या 65. धावसंख्या फलकावरती 27. विजया करते इथे बनवायच्या 6 बॉल मध्ये 17 धावांची इथे गरज आहे. सव्वीस धावा फलकावरती आहेत. आता विजया करता 6 मध्ये बनवायचे आहेत. 26 धावा 18 धावेची गरज आहे. 6 बॉल आणि 18 धावा. सर यानंतर धर्मी प्रतिष्ठान चांदीप आणि टीम नांदेडने रेडी राहायचं आहे. टीम नांदेडने ज्या ठिकाणी पाहू शकाल बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे. आणि धर्मी प्रतिष्ठान चांदीप निलेश दत्ता मडवियन टीम कंपनी थोडंसं घाई करा. लास्ट अगेन्स्ट बॉलिंग माग पडती आहे. एक महत्वाची गोलंदाजी मिस्टर रोहिदास तांबडे मिडल लावून खेळलाय. धावून दी पाहू शकता. इथे मात्र थ्रू शॉट परफेक्ट डोक्यावरनं बॉल 1 बाउन्स चौकार 4 धावा. गणेशकरच्या परफेक्ट मस्तकाला दसतीत बॉल बद्दल ठरल ट्रबल होताना पाहायला मिळाला. 1 बाउन्स चौकार. इथे मात्र अक्षयची मी तारीख करेन 5 बॉलमध्ये 13 धाव त्यांनी वैयक्तिक मात्र या मॅच मध्ये कन्वर्ट करताना पाहू शकाल. नॉस्टॅकला कपिलला पाहते. बॉलिंग मार्क वरती असताना रोहिदास तांबडे. सेकंड बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल. आता नो चान्स. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता अक्षरशः. फक्त मनगट आणि टायमिंग त्यांनी प्रॉपर करणं गरजेचं होतं. आणि 2 डिस्टन्समध्ये बॉल 1 बाउन्स स्वरूपाने चौकार 4 धावा. आणि इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वरती. आता विजया करता बनवायच्यात 4 बॉल मध्ये 10 धावा. पहिल्या 2 बॉल वरती मोठे स्ट्रोक आलेत. पहिल्या 2 बॉल वरती पहिला मिडल लाईन खेळमध्ये ब्लास्ट ऑफ केला. इस्ता कव्हरचा चौकार. त्यानंतर ऑन साइडला एक चांगला चौकार पाहायला मिळाला. आणि धावसंख्या मात्र 8च्या बढतीनं जाऊन पुलीमध्ये 34 या धावसंख्येवरती 4 बॉल आणि 10 धावाची गरज आहे. बॉल क्रमांक 3 लोकलचा बॉल ॲज गुड बॉलिंग. ही लाईन ऑफ लेन ॲज गुड बॉलिंग आहे. ह्या लाईन ऑफ लेनच इथे गोलंदाजी आता करावी लागेल रोहिदास तांबडे याला. कारण जेव्हा जेव्हा टीम गणेशपुरीवरती प्रेशर आलं, जेव्हा जेव्हा दबाव आला, तेव्हा खऱ्या अर्थाने गोलंदाजानं आपल्या मॅजिकल फिंगरची गोलंदाजी दर्शवली आहे. आज पुण्याची एकदा तीच गरज आहे रोहिदास तांबडे. कारण मॅच इथे हार्ड झाली आहे. आता इथे 3 मध्ये बनवायच्या 10 धावेची गरज. परफेक्ट बॉल. इथे ब्लॉकरचा बॉल अक्षय त्यावरती हुक केला. ऑन साइडला जीत रेड्डीला आपण पाहतोय. एक सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न करते त्या ठिकाणी अक्षय. आज सुपर रनिंग 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 36 वरी जाऊन पोहोचते. आता 2 बॉल आणि 8 धावा. काय जबरदस्त मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका साईडनं जीवी स्पोर्ट जांभिवली तर एका साईडनं नित्यसाई गणेशपुरी. दोघांमधलं 2 युद्ध मैदानाच्या आतमध्ये. चांगला संघर्ष, चांगली बद्ध परिभाषा पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 8 धावेची गरज आहे. या बॉलवरती जर डॉट आला तर टीम गणेशपुरी सेफ होऊ शकेल. मात्र अक्षय लॉकल बॉल अक्षरशः गोल्डन बॉलचे मात्र इथे चॉईस केले गेले. अक्षरशः पाहू शकाल क्रिकेट विश्वामधला ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरला गेलाय. इथे फ्री हिटचं बदल अक्षयला परतावं लागेल. 1 बॉल आणि विजया करता 7 धावेची गरज आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकेल. अजूनही आठवतोय
की खऱ्या अर्थानं राजस्थान टीम कंपनी जिल्हा परिचषक आपण पाहिलं तर नारेचं मैदान आणि अक्षरशः 6 बॉलमध्ये 42 धावा आपण पाहिल्या होत्या. पण म्हणतो ना क्रिकेटमध्ये केव्हा काय घडेल सांगू शकता नाही तुम्ही आणि आम्ही. डोळ्यांवरती विश्वास नाही आहे तो संघर्ष म्हणजे क्रिकेट. सेकंदामध्ये पलटवार होणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि सेकंदामध्ये सर्व काही विनाश होणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. फडणवीस म्हणतो की क्रिकेटमध्ये क्रिकेट हे मात्र खऱ्या अर्थानं जिंकताना तुम्ही पाहू शकाल. अंतिम बॉल इथे मात्र बाकी आहे. नवीन बॅटर जीबी स्पोर्ट जांभिवलीकडनं स्ट्रायकर एंडवरती गेलाय. राजेश त्याचं नाव आहे. सर यानंतर रेडीला धर्मी प्रतिष्ठान सांदीप बॅटिंग करताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर टीम आता नांदिकने तुम्हाला फील्ड करताना पाहायला मिळणार आहे. बॉल क्रमांक 18 फ्लॅट केलाय. पुन्हा एकदा स्वीप केलाय बॉलला. बॉल मात्र 2 दिसतर निघून चाललाय. इथे मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपली दारूबदर दर्शवताना टीम नित्यसाई गणेशपुरी आणि ती पाहू शकेल थोडंसं बांधलं खेळलं टीम मात्र जीबी स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये पण आलात. चांगला खेळ दर्शवला तर मयुरेशन टीम कंपनी मात्र नक्कीच पुढच्या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नक्कीच टीम नांदिकने चला आपण बॅटर आणि नक्कीच टीम धर्मी प्रतिष्ठान सांदीप या ठिकाणी निलेश दादा मडबी आणि टीम कंपनी आता मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळते. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर जितू भोपी 26 धावा आणि 2 विकेट्स. एक परफेक्ट ऑलराऊंडर या विभागातील मिस्टर जितू भोपी या मॅचचा हिरो ठरतोय. जितू भोपी माईक घेऊन येऊ बोलणार नाही काय जितू भोपी पेस्ट्री घेऊन जा बोलणार. फायनलला निघल्यावर इथे जितू भोपीला मॅन ऑफ द मॅच वितरित केली जाते. एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि त्याच पद्धतीनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या स्पर्धेच्या निमित्तानं कल्पेशजी पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाते. जितू भोपी एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून ऑलराऊंडिंग